हाय गाईज, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आता मी कोकणला आली आहे आणि हा माझा कोकणमध्ये दुसरा दिवस आहे. तर आता नाश्ता वगैरे झाला आहे. आता बघू पुढं कुठं जायचं आहे, काय जायचं आहे. आता सध्या आम्ही तर बीचला आलो. बघू शकता किती मस्त वाटतोय, खूपच मस्त वाटतोय हा बीच. खूप भारी वाटतोय हा बीच, खूप मस्त वाटतंय. बीचचं नाव आहे तामस तीर्थ बीच. कालचा पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये गेला, आज दुसरा दिवस आहे. तर बघू आता उद्या काय अजून काय होते, अजून कुठं जायचं. तुम्ही तर ब्लॉग कंटिन्यू करा. हाय गाईज, तर इथं आम्ही आता आलो आहे परशुराम भूमीपाशी. बघू शकता तुम्ही, परशुरामांचा पुतळा आहे इथं आणि अशी पृथ्वी त्याच्यावर पुतळा आहे. असा व्ह्यू आहे इथं, पाहू शकता. खूपच मोठं आहे. बघू शकता परशुरामांचा पुतळा. मी आता आतमध्ये चाललो आहे, पृथ्वीच्या आतमध्ये चाललो आहे. तर बघू काय तुम्ही हे बघू शकता. आहे परशुरामांचा पुतळा आणि पृथ्वी. चला आतमध्ये जाऊया, पाहूया काय आहे आतमध्ये. हे बघा, आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. हा पृथ्वीच्या बाजूनी मी बघू शकता इकडच्या साईडचा व्ह्यू खूपच मस्त आहे. आवाज घुमतो आतमध्ये. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि पाहूया काय आहे. आतमध्ये अशी पृथ्वी आहे, बघू शकता. इथं परशु महाराजांची पुतळा आहे आणि इथे लिहिलं आहे माझा स्टार्टिंग आहे ब्लॉगची. आहे. आता बघूया नेक्स्ट कुठं जातोय. आम्ही आता रस्त्यात आम्हाला भरपूर अशी काळी मैना भेटलेल्या आहेत. तर आमच्या तिकडे काळी मैना म्हणतात, तो कोकणात ह्याला करवंद म्हणतात. बघू शकता, तो कोकणामध्ये ह्याला करवंद म्हणतात. तो बघू शकता, हे बघा काळीच मैना भरपूर आहे. हे बघा, बापरे. बघा, खाऊन बघते कशी लागतीये. अबे काळीच मैना आहे का? काळी मैना आहे का ही? हा, ओ ही काळी मैना आहे. बघा, काळी मैन्याला चीक आलेला आहे. चीक पुसून बघते, खाऊन कसं लागतंय. खूप मस्त. तर आता इथून बोटीतनं आमची गाडी जाणार आहे समुद्राच्या पलीकडे. बोटीतनं गाडी जाणार आहे, बघू शकता तुम्ही. इथून त्या पलीकडे जाण्यासाठी ह्या ज्या 4 व्हीलर्स असतात त्या ह्या बोटीतनं पलीकडचा डोंगर क्रॉस करायला आहे. तर आम्ही पण इथूनच जाणार आहे. चला बघूया. गाईज, आम्ही आता बोटीत चढलो आहे. बघू शकता आता बोट चालू झालेली आहे. तर हा आमचा सेकंड बीच आहे. मस्त गार असं
हवा येते ना, खूपच मस्त वाटतं. ऊन पण खूप आहे, पण चांगलं वाटतंय. चला कधीतरी होती ट्रिप. आता दुपारचे 1 वाजलाय आणि अजून आम्ही इथंच आहे. अजून खूप पुढं जायचं आहे. परत पुढे अजून बीचवर जायचं आहे 1-2. तर आता वाजले आहे 4 आणि आम्ही आलो आहे जेवायला. बघूया काय भेटते काय नाही. 4 वाजता हॉटेल सगळं बंद व्हायची वेळ आली. बघूया काय होतं. हे काय सुरमई फ्राय ना, तर हे बांगडा फ्राय थाली, सुरमई थाली आणि फ्रॉन्स बांगडा बी फ्राय करतो. हाय गाईज, तर आम्ही आता गणपतीपुळेवरनं रत्नागिरीला चाललो आहे. फिश मार्केटला ड्राय फिश घ्यायचे आहेत आणि सुके मासे, बोंबील. तर बघूया, जाऊया मार्केटला आणि तुम्हाला मी दाखवते कसे आहेत मच्छी मासे. बघूया. मी आली आहे रत्नागिरीच्या मार्केटला. हे बघा बंदरिया. का मासे चला गाईज, हे बघा गाईज किती प्रकार आहेत माशाचे. किती प्रकार आहेत माझ्या. पापलेट, मला जेवढे माहिती तेवढे पापलेट, बोंबील, बस मला एवढंच माहिती आहे. बाकीचे मासे मला नाही माहिती. रत्नागिरीचा बंदरिया. बापरे, मी आलो आहे तर मासे बघायला. तर इथे आम्हाला जे पाहिजे ते मासे नाही भेटले, पण खारे मासे काय असतात ते भेटले. आणि ते बघा कशा प्रकारे सुकवले जातात. गाईज हे बघा, हे मासे खारे मासे. तर हे मासे असे सुकवले जातात. त्यानंतर ह्या माशांना सुकायला किमान 5 दिवस तरी लागतात. आणि 5 दिवसानंतर ते मासे सोडे माशांना बी इथं सुकवले आहे, पाहू शकता. तर फायनली मासे घेऊन झाले आहेत, पण जे मासे पाहिजे होते ते भेटलेच नाही आहेत. सोडे पाहिजे होते पण ते भेटलेच नाही आहेत. तर त्यासाठी उद्या यावे लागेल बाजारला परत. तर परत उद्या यावं लागणार आहे. आणि आता जे भेटले ते मासे घेऊन चाललो आहे. आणि चला गाईस, तर आम्ही आलो आहे गणपतीपुळेच्या बीचवर. तर बघू आता बीचवर खेळायचं का काय. पाणी भारी वाटतं सकाळ सकाळ बीचवर. तर आम्ही आता गणपतीपुळेमध्ये प्राचीन कोकण इथं आलं. तर तुम्हाला बी दाखवते प्राचीन कोकण कसं आहे. इथलं निसर्ग, इथलं राहणीमान, इथलं खाणं पिणं, इथली घरे, इथली परंपरा, इथले सण सूद, हे सगळे तुम्हाला बघायला भेटतील आणि मी तुम्हाला दाखवते. तर चला आपण जाऊया प्राचीन कोकण. आपण तिकीट काढायला आलो आहे. पहिले इथं आल्याला तिकीट काढायचं आहे आणि तिकीट काढल्यानंतर आपल्याला गाईड भेटतो. गाईड नंतर आपण मग तो गाईड आपल्याला काय आहे कुठं आहे ते सगळं सांगल. तर चला बघूया पुढं काय होते. तिकीट काढल्यावर मी तुम्हाला भेटतो. आहे प्रवेशद्वार, तर आपण इथून आतमध्ये जाऊया.
प्रदर्शन, तिथे तुमचं तिकीट चेक होतं. याशिवाय वरती आमचं आतिथ्य नावाचं रेस्टॉरंट आहे. हे खाणार असाल तर इथे ऑर्डर दिली जाते. आजची आमची स्पेशल ऑफर आहे ही कॉम्बो डिश, ज्यामध्ये उकडीचे मोदक, थालीपीठ, सोलकढी आहे. डिस्काउंटला डिश होतं 50 रुपये. भगवान परशुराम आपल्या पुराणात उल्लेख आला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण जिथे उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले व त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या कोकण प्रदेशाची निर्मिती केली. या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असेही म्हणतात. हे सारे कोकण दऱ्याखोऱ्याने वेढलेले आहे. सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही इतकी दाट अरण्ये, वाघ, अस्वले, गवे, रेडे यांसारखी जंगली श्वापदे, 200 ते 250 प्रकारच्या औषधी वनस्पती, शेकडो प्रकारचे मासे, दुर्मिळ कासवे, मगर, सुसर यांसारखे प्राणी आपल्याला येथे पाहायला मिळतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभ्या नावाचा दगड मिळतो. त्या जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधलेला आहे त्याला कोकणी भाषेत पाखाडी असे म्हणतात. ही पाखाडी सुमारे 400 वर्षापूर्वी बांधण्यात आली. तेव्हा ती गणपतीच्या मंदिरापर्यंत होती. काळाच्या ओघात ती नष्ट झाली. आता ती फक्त आपल्याला प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिलेली पाहायला मिळते. सर्वसामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकणमधल्या ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. हा वनवासी आहे. कोकणातील दुर्गम पर्वतामध्ये वनवासी लोक राहत असत. त्यामध्ये भिल्ल व कातकरी जातीचा समावेश होता. आम्ही येथे कातकरी समाज दाखवलाय. नागाची गुहा दाखवली. इकडे गाव शिकार दाखवले. पहिल्याच्या काळात लोक अशी शिकार करत होते. कोकणातील लोकांची कुलदैवत, ग्रामदैवत, कुलदैवत बघू शकता. फालसाचं झाड, फालसा शेतकरी आहे. ही शेतकरीची मुलगी आणि हा गौरी गणपतीचा सण. पहिल्याच्या काळाची दुनियाच वेगळी. आहे हा तेलाचा घाणा आहे. याला खुंट असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले जाते. हे जे उभे लाकूड आहे त्याला कोकणी भाषेत लाट असे म्हणतात. ही लाट या आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते. जोखडाला बैल बांधला जातो. या आडव्या लाकडावर दगड ठेवून स्वतः तेली त्यावर बसतो. हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून तेल निघते. हे तेल भरून काढायचे असेल तर प्रथम जोखडाचा बैल सोडायचा. जोखड बाजूला केले जाते. आडवे लाकूड बाजूला करून लाट बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर पुन्हा सर्व क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते. म्हणजेच पूर्वी तेल्याला पसा ते 1.5 पसा तेल पाडण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. यावरून आपल्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते. खूपच भारी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जाती जमाती दिसतात आणि सांबार दर्शन झालं आहे. तर आता पुढे बघू अजून काय काय आहे. कंटिन्यू करा ब्लॉग. मला जास्त काही बोलायचं. इथे बकरीची गोठी आहे. जंगली श्वापदापासून संरक्षण होण्यासाठी ती अशी उंचावर बांधली आहे. त्याच्या आतमध्ये 2 बांबूंच्या मध्ये गट आहे, कारण त्यांनी केलेला मैला यातून बाहेर पडत असे. छपराची रचना ओबडधोबड जरी असली तरी किती. धनगर आहे समाजाचा. तर हे धनगर बघा आणि ही बकरी आणि त्याच्या मागे ही झोपडी आहे. ते धनगराचं घ्यायचं माझ्या व्हिडिओमध्ये राहून गेली माहिती. तर मी हे बघा धनगर
त्यांची राहणीमान, त्यांची कपडे, त्यांच्या बकऱ्या, त्यांचे झोपडे आहे. ही काठपट्टी आहे. खैराचे झाड आहे, ते तोडले जाते. त्याच्यातील लाल रंगाच्या खोडाचे छोटे तुकडे केले जातात व पहिल्या 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळले जाते. आणि जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानात उकळला जातो व तो सावलीत सुकत घालून जे वड्या पाडल्या जातात. म्हणजेच कास करण्याच्या प्रक्रियेत 3 ते 4 महिने लागतात. काही मडक्यांमध्ये खार तयार होते. छान वर जाऊया. बघा खूप उंच आहे. इथे फक्त 3च माणसं थांबू शकतात. बघा बापरे, खूपच उंच आणि खूप सगळं दिसतंय इथून. हा मी आलो रोड आहे इथून असं आलो वर आणि हे वरून आलो इथून मचान. खूपच उंच आहे. खूपच हवा भारी सुटली आहे. एकदम गार भारी वाटते. केस पारी भिजली घामाने. खूपच गरम होतंय. हे बघा इथं पैशाचं झाड आपण जे दसऱ्याला देतो तर हे ते पैशाचं झाड. आम्ही याला पैशाचं झाड म्हणतो, पण ह्याला आपट्याची पानं पण म्हणतात. पण आम्ही लहानपणी म्हणायचो पैशाचं झाड. हे बघा आपण हे दसऱ्यासाठी वापरतो. मी आता खाली चालली आहे. खूपच आता उतार आहे. येताना चढ होता. आणि लाकडी फळ्या आहेत ह्या. लाकडी फळ्या आहेत. फळ्यांवरनं खाली येतो हळूहळू. मोठी टोकरी आणि त्याच्यात फळे ठेवले. आणि त्याला हायचे पानावानी दिसतात पण माहित नाही. फ्रूट बास्केट पकडून तुम्ही डोक्यावर थांब शावी थांब. एकेका तो दाखवेल असा. चला आता आपण थोडं फोटोशूट करूया. रावण तर हे आहे हरसिंह काहीतरी. हरसिंह असं काहीतरी आहे. दुकानं आहेत वस्तूंची. बॅगा वगैरे काही तुम्हाला सामान सगळं इथं शोचं सामान आहे. गेम आहे ना. ते आमच्या पहिलं शाळेत जाताना कंपासची पेटी असायची ना, त्याच्यामध्ये ही गेम असते. इथं खायचे पदार्थ पण आहेत. केसर, चंदन, परत चिक्की वगैरे हे सगळे मसाले भेटतील तिथं. सगळे पदार्थ आहेत. ज्यूस आहे तिथं. काजू वगैरे. खारे काजू आहेत का? काय सांग 100 ग्रॅम 100 घ्यायचे. किचन घेतलं आहे छोटंसं शॉपमधनं. लाकडी कान असलं पण आम्ही काम बघू आता. आम्ही बघतो काय काय घ्यायचं आहे. हे बघा कितीला आहे काकू? कितीला आहे? घ्यायचे
सरबत टेस्ट करतेय, बघू कसं लागतंय. आता एक थोडा पन्नाचा बीट ट्राय करते. कैरीचा पन्ना काय फर्स्ट टाइम करते ट्राय, बघू. हे छान आहे, फर्स्ट टाइम पिले. मी माझा आता कोकम घेते आणि पन्ना ज्याचा होता त्याला घेऊन टाकते. गाईज आता आम्ही बसलोय आणि खूपच छान वाटलं. खूप काही काही शिकायला भेटलं, बघायला भेटलं. इथली परंपरा, इथलं प्रत्येक गोष्ट, इथलं राहणीमान, त्यांचे कपडे घालण्याची पद्धत, त्यांचे खानपान, प्रत्येकाचं काम, सोनार, वाणी, तेली, प्रत्येकांचं असे वेगवेगळे कामं. आणि पहिल्याच्या काळात पैशाला एवढं महत्त्व नव्हतं. तर ह्यांनी हे काम केलं, सोनाराने सोनं, एखाद्याने हे काम केलं की तो जे काम करतं त्याचं ह्याने काम करून द्यायचं. अशी वेगवेगळी परंपरा होती. खूपच मस्त वाटलं आणि भरपूर काही काही शिकायला भेटलं. झाडांची नावं, झाडी, काय काय झाडे आज बघितली नव्हती ती पण भेटली बघायला. आणि परत ही अशी ही दगडी, वेगवेगळी दगडी, इथली माती पण वेगळी, एकदम लाल माती आणि दगडे वगैरे तिथले तांबडा खडा असं काहीतरी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. खूपच मस्त आहे.